तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ही भेंडीची भाजी बनवूया. सगळ्यात पहिलं भेंडीचे 2 भाग केले, त्यांना मधोमध कट केले. मग एका बाउलमध्ये दही घेतली, त्यामध्ये लाल तिखट, हळद, आमचूर पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला ॲड करून ही पेस्ट तयार करून घेतली. मग मी कढईत तेल टाकले, त्यामध्ये भेंडी चांगली फ्राय करून घेतली. फ्राय करून झाल्यानंतर तिला एका बाउलमध्ये काढून घेतलं. त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ ॲड करून तिला मी साईडला ठेवून दिलं. मग मी कढईमध्ये पुन्हा थोडं तेल टाकलं. त्यामध्ये जिरं, मिरची, कांदा, आलं लसणाची पेस्ट अगदी लालसर होईपर्यंत परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये तयार केलेली दह्याची पेस्ट ॲड केली आणि थोडं पाणी ॲड केलं. सगळं साहित्य छान एकत्र करून घेतलं. ह्या मिश्रणाला थोडी उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये ही भेंडी ॲड करून घेतली. भेंडी सुद्धा छान परतवून घेतली आणि मग मी तिला थोडा वेळ शिजू दिलं. त्यानंतर मी त्यावर अशा प्रकारे कोथिंबीर टाकली. तुम्हाला माहिती आहे ही भाजी खरंच खूप छान होते. या भाजीला म्हणतात दही भेंडी भाजी. तुम्हाला जर ही भाजी आणि माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.